यानंतर जी वोट चोरीचं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वादंग उठलेलं आहे, त्या वोट चोरीच्या अनुषंगाने, मतचोरीच्या अनुषंगाने, ईव्हीएमच्या अनुषंगाने पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतलाय असे प्रशांत जगताप आपल्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन त्या संदर्भातले देणार आहेत. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य परंपरेची सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख आपली मांडणी करणार आहेत आणि त्याच्यानंतर जेवणाला सुट्टी होणार आहे. तोपर्यंत कुणीही उठायचं नाही. नमस्कार. आजचा माझा विषय वोट चोरीचा आहे. या वोट चोरीच्या विषयावर माझं म्हणणं मांडण्याकरता संधी दिल्याबद्दल मी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि समस्त प्रदेशचं मनापासून आभार मानतो. मी स्वतः माझं काही म्हणणं मांडणार आहे. त्याच्यानंतर मुंबईवरून आलेली एक टीम जी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मधला नेमकं काय गडबडी आहे ते मांडेल. कारण की माझ्या शहरामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातले माझे सहकारी सचिनजी दोडके यांनी नेमकी ती चोरी पकडली पण आणि ती नेमकी आम्ही मांडत होतो. सचिनकडे आता व्हिडिओ आले त्याप्रमाणे पण इथं माझा मांडण्याचा प्रयत्न. शेवटी आमची काही तरुण सहकारी आहेत, कॉलेजची मुलं आहेत, ज्यांनी नेमकी आपण येणाऱ्या निवडणुकांसाठी म्हणजे ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा उद्याची नंतरची लोकसभा विधानसभा असेल याच्यासाठी काय काळजी घ्यायची त्याचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ठेवले ते आपल्याला पाहायचं आहे. ते सुरू होण्याच्या अगोदर मी या ठिकाणी आपल्याला एक सांगू इच्छितो की नेमकं ही वोट चोरी आहे या सगळ्या गोष्टी सिद्ध होत आहेत. पण आपण घाबरून न जाण्यासाठीच मला एक उदाहरण म्हणा किंवा एकूणच एक महत्वाचा विषय आपल्याला सांगायचा आहे. आजपासून बरोबर 26 दिवसांनी 10 ऑक्टोबर 2025ला या महाराष्ट्रात, या देशात आणि संबंध विश्वामध्ये साधारणतः 223 देशांमध्ये एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार होत आहे. ते काय आहे तर विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, याच्यामध्ये जगातल्या कुठल्याही देशातल्या नेत्यांनी एवढा प्रदीर्घ काळ घालवला नाही किंवा त्यांना त्या प्रकारची संधी मिळाली नाही. ती संधी कामाच्या निमित्ताने लोकांच्या सेवेकरता ज्यांना मिळाली त्यांचं नाव माननीय शरदचंद्रजी गोविंदरावजी पवार. ते 59 वर्षाचा रेकॉर्ड यावर्षी 10 ऑक्टोबरला करतायत आणि पुढच्या वर्षी समाजकारणात म्हणजे पहिला 17व्या वर्षी केलेल्या मोर्चापासून ज्यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द चालू आली त्याला बरोबर 68 वर्ष पूर्ण होतात. जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंही उदाहरण नाही. हे मी मुद्दाम का सांगितलं की आपण वोट चोरीने घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आपल्या नेत्याचा करिश्मा 67ला पण होता, 80ला पण होता, 85ला पण होता, 91ला पण होता, 99ला पण होता आणि आजही कायम आहे. फक्त आता काही गोष्टी तुमच्या ज्या समोर येत आहेत त्याच्यावर आपण एकूणच नका गंभीरतेने गांभीर्याने जर खूप चांगलं काम केलं तर येणारा विजय सुद्धा आपलाच असेल. कारण त्याचं कारण आहे की पवार साहेबांचा करिश्मा आजही या महाराष्ट्रात टिकून होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. मी आपल्या समोर या ठिकाणी काही गोष्टी मांडू इच्छितो. मी पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी, त्यावेळेस तत्कालीन प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेबांनी मला हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये संधी दिली. 213 हडपसर विधानसभा मतदारसंघामधून मी लढलो. राज्यात जे काय 4-4.5 हजार उमेदवार पडले त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये मला 1,28,000 मतं मिळाली. मी 7,000 मतांनी पराभव झालो, 7,022 मतांनी. पण हे होत असताना निवडणुकीनंतर काही गोष्टी समोर आल्या ज्याच्यामध्ये मी पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्याकरता सरकारला अंगावर घेणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शेवटच्या 30 दिवसामध्ये 35 दिवसामध्ये तब्बल 43,000 नावं आली. ती शेजारच्या मतदारसंघातली आणण्यात आली, याच मतदारसंघातली दुबार त्रिबार करण्यात आली. हे करण्याकरता नुसतं माझ्याच मतदारसंघात, माझ्या शहरात नाही तर राज्यभर वेगवेगळ्या एजन्सीज. आता आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज ही निकड आहे की बाबांनो निवडणूक खूप पुढे निघून गेलेली आहे. जसं आपण लोकांची सेवा करतो, 24/7 त्यांच्या सेवेला उभं राहतो, तसंच या बाकीच्या गोष्टी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि त्याचं कारण होतं की आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 4 जूनला जो निकाल लागला त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना 15,000चं लीड दिलं. साहजिक आहे, समोरच्या उमेदवाराला ते लक्षात आलं की 15,000चं लीड लोकसभेला आहे, विधानसभेला हे आणखीन राहील. त्याच्यामुळे ती 43,000 नावं आतमध्ये आणण्यात आली. त्याची लिस्ट माझ्याकडे तयार आहे. मी हायकोर्टात माझी केस दाखल आहे, ती लिस्ट मी त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. कुठल्या एजन्सीने ती नावं टाकली त्याचे पुरावे पण मी देतोय. मी असंही नाही की बाबा त्या उमेदवारांनी आणलेत. कुठल्या त्या एजन्सीचं नाव काय, त्याच्या मालकाचं नाव काय, त्याच्या ऑफिसचा पत्ता काय,
ट्रान्झॅक्शन कसे झालेत, कारण की त्यांच्याच परिवारातल्या कुठल्या सदस्यांनी पैसे ट्रान्सफर केलेत, ह्या सगळ्या गोष्टीचे माझे पुरावे. त्याच्यामुळं माझ्या पक्षाचे, आपल्या पक्षाचे जे 86 उमेदवार उभे राहिले होते त्यांच्याही मतदारसंघात असे प्रकार झालेले आहेत. म्हणजे हे फक्त माझ्याच मतदारसंघात घडलेलं नाही, तर इतरही मतदारसंघामध्ये घडलेले आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडे पुढचे जे काही 2-2.5 महिने आहेत, साधारणतः डिसेंबर आणि जानेवारीला झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सावधानगिरीने काळजी घ्यावी लागेल. मला आपल्याला विनंती करायची आहे, लोकसभेच्या 3 महिने अगोदर, लोकसभा ते विधानसभेच्या 5 महिन्याच्या दरम्यान आणि विधानसभेनंतर आत्ता जी नावं नवीन ऍड झालेली आहेत ती तिन्ही वेगवेगळ्या अडचणी तुम्ही सबमिट करा, की लोकसभेच्या पूर्वीची, लोकसभा ते विधानसभेच्या दरम्यानची आणि विधानसभेनंतरची आतापर्यंतची नावं. कारण की निवडणूक आयोगाने सर्व विरोधी पक्षांना फसवलंय. याच निवडणूक आयोगाने दिनेश वाघमारे यांनी जानेवारी डिक्लेअर केलं की आता ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्याच्याकरता जानेवारीची म्हणजे विधानसभेची यादी अंतिम राहील. आपले सगळे विरोधी पक्षातले कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने बेसावत राहिले आणि याच निवडणूक आयुक्तांनी या जुलैमध्ये घोषणा केली की 2 जुलै 2025ची यादी ही या ठिकाणी वापरण्यात येणार आहे. म्हणजे मागची 7-8 महिने बीजेपीने किंवा त्यांच्या बाकीच्या मंडळींची मतदार यादी नोंदवली ती या ठिकाणी घेतली जाणार. त्याच्यामुळे जे झाले ते झाले, पण याच्यामध्ये बोगस जास्त आकडा आहे. मी ज्यांच्यावर काम करतोय ती मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांची टीम आहे. साधारणतः या मागच्या 5 महिन्यामध्ये माझ्याकडे असेल, जयंत पाटील साहेब आपल्याकडे असतील किंवा बाकीच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये असेल, 45 लाख नवीन बोगस नावं ही आता पाईपलाईन मध्ये आहेत. ती आम्ही रोखायची. आपण रोखू शकतो, फार घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही फक्त त्यासाठी खूप निकराचा लढा द्यायचा आहे. ती 45 लाख नावातली काहीतरी 15-16 लाख नावं आतमध्ये आलेत. अजून 28-29 नावं ही त्याच्यामध्ये पाईपलाईन मध्ये आहे. त्याच्यामुळं तुम्ही उद्याचं आंदोलन संपल्यानंतर परवापासून आपापल्या जिल्ह्यात गेल्यानंतर तालुका स्तरावर जे अर्ज करणार आहात ते अर्ज खूप महत्वाचे. तुम्ही रेग्युलरली अर्ज करा पदाधिकारी म्हणून आणि माहितीच्या अधिकारात पण करा. कारण की आपण खूप मोठ्या संख्येने जर उद्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्टला गेलो तर ही नावं निश्चित उडणार आहे. जसं तिकडे मान्य राहुलजी गांधी आणि तेजस्वी यादव हे बिहारसाठी सुप्रीम कोर्टात गेले आणि काही ना काही त्या निमित्ताने आदेश तरी निघाले. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की यासाठी तुम्ही सावध राहा. याकरता मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांची मदत घ्या. ते दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला मदत करू शकतात. एक म्हणजे या राज्यामध्ये आपल्या सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात जास्त लीडनी ते निवडून आले. कारण की आपल्या बाकीचे नेते राज्यभर फिरत होते आणि त्यांना त्यांच्या मतदारावर विश्वास होता. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी आपल्या नेत्यांनी, माझ्यासहित कुणीच फार ईव्हीएमचा पाठपुरावा केला नाही. जितेंद्र आव्हाड साहेबांची एक वेगळी टीम होती जी त्यांच्या जिल्ह्यामध्ये मशीन दाखल झाल्यापासून ते त्या मशीनवर सातत्याने जे काय प्रेझेंटेशन होत होते, त्या मशीनचे डेमो होत होते किंवा मशीन त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत येत होत्या. मतदान संपल्यानंतर त्या मशीन परत पुन्हा गोडाऊनला गेल्या. निकालाच्या दिवसापर्यंत यांची टीम कार्यरत होती जितेंद्र आव्हाड साहेबांची. त्याच्यामुळं मतदार यादीवर त्यांनी मला जी नवीन टीम दिली पुणे शहरासाठी, मी माझ्याच मतदारसंघ नाही तर शहराचा अध्यक्ष नात्याने शहरभर काम करतोय. शहरातल्या सगळ्या टीमसाठी जितेंद्र आव्हाड साहेबांनी मागच्या 15 दिवसापूर्वी मला जी टीम दिली त्या टीमनुसार लोकसभेची आणि विधानसभेची एक्सेल शीट ही आपण मॅच करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येते की दुबाल तिबार किती नावं आहेत आणि लोकसभेनंतर विधानसभेच्या दरम्यान किती नावं आलीत. त्याच्यामुळे तुमच्या आपापल्या विधानसभा लोकसभेच्या याद्या ह्या मिक्स मॅच करा अशी माझी तुम्हाला, म्हणजे त्या ठिकाणी क्रॉस चेक करा अशी माझी तुम्हाला विनंती राहील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या काळामध्ये जर निवडणूक आयोगाने ऐकलं नाही, निवडणूक आयोग माहितीच्या प्रभावाखाली आला तर त्या ठिकाणी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टच्या लढाईसाठी सुद्धा त्या ठिकाणी निश्चित काम येतील. मान्य हर्षवर्धन पाटील साहेबांनी मला जे सांगितलं त्याप्रमाणे मी आदरणीय सुप्रियाताईंना विनंती केली. हर्षवर्धन पाटील साहेबांनी सकाळीच मला सांगितलं की प्रशांत, परवा 2 दिवसापूर्वी एक GR निघालाय, केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलाय. त्याच्यामध्ये बिहार सारखंच त्यांनी ही यादी आपली पूर्ववत करा, व्यवस्थित करा अशा प्रकारचे आदेश दिलेत. ते झालं असेल तर निश्चित मी त्याचं स्वागत करतो, कारण त्याच्याने आपल्या निवडणुका फार सोप्या होतील. अर्थात त्याची माहिती उद्या मिळेल. त्याच्यामुळे त्याही गोष्टी आहेत. या निवडणुकीला आपल्याला 17C वर जास्त ध्यान द्यावं लागेल, कारण आपण पोलिंग एजंट नेमतो. 17C ची नका यादी आपल्याकडे येते, पण बऱ्याच प्रमाणात त्या दिवशी कार्यकर्ता थकलेला असतो, ते याद्या कुठं फेकतात. आमची लढाई आता जी चालू आहे हायकोर्टमध्ये ती 17A ची माहिती देण्याकरता. जर 17 माझी पक्षाला विनंती राहील की 17A चे फॉर्म जर आपण मिळवले, ते महाविकास आघाडी म्हणून, इंडिया अलायन्स म्हणून, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगावर जर दबाव आणला, ती जर मिळाले तर तुम्हाला महाराष्ट्रातली 2024ची वोट चोरी लक्षात येणार आहे. कारण की 17A म्हणजे सही शिक्क्यासहित निवडणूक आयोगाचं नका त्या ठिकाणी ते स्टॅम्पिंग आहे की या लोकांनी मतदान केलं आणि त्याची एक्सेल शीट करून आपण महाराष्ट्राचा एकच सगळ्या 288 मतदारसंघाचा त्या ठिकाणी एकत्र नका ते सगळे टाकले तर लक्षात येणार आहे की प्रशांत सुदाम जगताप मी जर असेल तर माझी जर 5 मतदारसंघात नाव आहे तर मी एकाच दिवशी 5 ठिकाणी मतदान केलं आणि त्या ठिकाणी ते उमेदवार असे लाखो करोड तुम्हाला सापडणार. त्याच्यामुळं 17A साठीची लढाई पक्षाची, महाविकास आघाडीची
आणि इंडिया अलायन्सची खूप गरजेची आहे असं मला वाटतं. आणि ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत 17C पण महत्वाचं आहे. अशी म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील, 17C इथून पुढच्या काळात तरी 17C साठी नवीन यंत्रणा ठेवा की त्या मतदान केंद्रावर आपला पोलिंग एजंट बाहेर पडल्या जेडपीच्या, पंचायत समितीच्या किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीतून त्याचे लगेच ते ताब्यात घ्या ते नका 17C. कारण की त्याच्यावर पण आपल्याला त्याच्यामुळे जर निवडणूक आयोगाने 17A दिला नाही तर 17C आपल्याला कामाला येईल, त्याच्यावरून आपल्याला चोरी पकडता येईल. कारण माझ्या इथं माझ्या पक्षाचे नेते, आपल्या पक्षाचे नेते, माजी आमदार अशोक बापू पवार यांच्याकडे आतापर्यंत 66,000 नावं सापडलेली आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे माझ्या मतदारसंघात एक घर असं आहे, अशी खूप आहेत, पण एकाचं उदाहरण द्यायचं झालं तर GR+1 घर आहे. फार तिथं 6 लोक राहू शकतात. तिथं 194 नाव, एकाच लाईट बिलावर 194 नावं नोंदवली आहेत. ही मी सकृदर्शनी निवडणूक आयोगाला दिली. त्याच्यामुळं ह्या सगळ्या चोऱ्या सापडण्याकरता 17C 17A हे खूप गरजेचं असं या ठिकाणी मला वाटतं. आता इथं बसलेल्या प्रत्येकाने, ते नेते असतील, पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा कालचे आणि उद्याचे इच्छुक उमेदवार असतील, यांनी समजून घेण्याची गरज आहे की राज्यामध्ये मतदार नोंदणी कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी करत नाही. आपलं महाविकास आघाडी किंवा युपीएचं सरकार असताना ते निवडणूक अधिकारी करायचे. आता 288 विधानसभा मतदारसंघाला एजन्सीज आहेत आणि त्या सगळ्या एजन्सीज ह्या भाजपच्या जवळच्या नेत्यांच्या. त्याच्यामुळे होतंय काय की तुमची मतदार नोंदणी आतमध्ये आली की ती करायची की नाही ते ठरवतात. तुमच्याकडे त्यांनी जो सर्व्हे करून त्या एजन्सीला दिला, जी नावं कालच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे सुप्रियाताईंना पडली असतील नाका खडकवासल्यातली, त्या पॅचमध्ये तिथं नाका तुतारीवाला माणूस चालला म्हणून विधानसभेला ती नावं डिलीट केली जातात किंवा शेजारच्या मतदारसंघात टाकली जातात. हे पण तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. माझ्याकडे तर असा प्रकार आहे की हिंदू वोटर आहे, मुस्लिमांची नाव वगळली पण हिंदू वोटर आहेत, आणि तो जर नाही का राष्ट्रवादीच्या विचाराचा आहे किंवा महाविकास आघाडीच्या विचाराचा आहे तर त्याच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक करायचं. जसं माझं नाव प्रशांत आहे तर स्पेलिंग मिस्टेकला प्रशांती करायचं, आय जोडायचं पुढं. अरुण असेल तर त्याला डबल A केलं की अरुणा होतं, अमृत असेल तर त्याला डबल A केलं की अमृता होतं. होतं काय, मतदार यादीत त्याचं नाव आहे, फोटो आहे, ID समोर तो घेऊन आलाय, फक्त ते काय सांगतात की हमारे पास जो लिस्ट है उसमें अरुणा आहे, तुम्ही पुरुष आहात, हे अरुणा म्हणजे महिलेचं नाव आहे. आणि अशावर विधानसभेला हजारो मतदार बाहेर काढले गेले. त्याच्यामुळे माझी विनंती राहील, मतदारांना पण हे सांगा की तुमचं नाव मतदार यादीत टाका. आपला महाविकास आघाडीचा उद्याचा विजय किंवा आपल्या पक्षाचा विजय कशावर अवलंबून आहे, जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे, ते मतदार मतदानाला येणे, त्यांचं नाव शेवटच्या आपल्याला 21 दिवसात तो आहे ना ती मोबाईल की त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा फोटो डुप्लिकेट दुसरा आला असेल तर ते बदलण्यासाठी आपण ऑब्जेक्शन घेऊन ते करू शकतो. त्याच्यामुळे ते करा. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर निवडणुकीच्या दिवशी हात जोडून विनंती आहे, आपल्या हक्काचा मतदार सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत मतदान केंद्रात यायला हवा. दुपारी जे आलेले मतदार होते त्यांच्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं होतं. त्याच्यामुळे असे प्रकार खूप झालेत. त्यामुळे ते समजून घेण्याची सुद्धा गरज आहे. आज ज्या काय नवीन कंपन्या ज्या आम्हालाही भेटल्या नका निवडणुकीनंतर की आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी काय केलं, तर आज इव्हेंट कंपन्या प्रत्येक क्षेत्रात आहेत, लग्न कार्यात आहेत, दुःखाच्या कार्यात पण येतात, त्यांना काम दिलं की ते सगळं करतात. तसं इव्हेंट कंपन्या आता आल्यात की जे श्रीमंत उमेदवाराला, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला भेटतात, पक्षाला भेटतात, ते सांगतात की आम्ही 12,000 रुपये एका मताला घेऊ, तुम्हाला 10,000 ते 50,000 नावं देऊ. त्या पलीकडची बाहेरची नावं आणतात तेच, डुप्लिकेट नका वोटर ID आणि त्याचबरोबर आधार कार्ड करतात तेच, गाडीनी वातानुकूलित म्हणजे AC गाडीत त्या मतदाराला आणतात पण तेच, त्यांचं जेवणाची राहण्याची सोय करतात ते. आणि एकाच दिवशी त्यांचं पॅकेज असं असतं की एखाद्या शहरामध्ये 5-6 मतदान केंद्रामध्ये मतदारसंघात त्यांची नावं नोंदवली जातात. त्या मतदाराला साधारणतः 3,000 ते 4,000 रुपये मिळतात. 5 ठिकाणी मतदान केलं तर 10,000-20,000 रुपये मिळतात. त्याच्यामुळं काळ बदललाय, राजकारणाने काट टाकलेली आहे, पण ती आपण थांबवू शकतो. तुम्ही किती जागरूक आहात याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील, हे बोगस वोटरच्या संदर्भातलं चॅलेंज हे तुम्ही या ठिकाणी निश्चित केलं पाहिजे. माझी दुसरी एक विनंती आहे, आता प्रारूप यादी जाहीर होईल. म्हणजे आता उद्याच्या आमच्या आता सजेशन ऑब्जेक्शन झालेत याच्या प्रभाग रचनेचे मागच्या आठवड्यात. आता साधारणतः 4 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल सगळ्या महानगरपालिकांची. 6 ऑक्टोबरला आरक्षण जाहीर होतील. त्याच्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. त्या प्रारूप आज जर मी तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या मतदार यादीच्या त्या ठिकाणी एक्सेल शीटवरून त्याच्यात किती दुबार नाव आहेत, किती मतदारसंघाच्या बाहेरची, ती जर काढली तर जो तुम्हाला 21 दिवसाचा टाइम मिळतो प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर, राज्यातल्या 36 जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ती यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही 21 दिवसात ते ऑब्जेक्शन जर दिलेत आणि पुरावे निश्चित दिले की आम्ही एक्सेल शीटद्वारे मॅच केलंय, ही नावं दुबार आहेत, त्रिबार आहेत किंवा ही नावं बाहेरची आहेत,
तर त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांना निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे आणि उद्या कोर्टात जायला सुद्धा तुम्हाला त्याची ती मदत मिळेल. त्याच्यामुळे ही वोट चोरी ही तुम्ही थांबवावी असं मला या ठिकाणी वाटतं. निवडणुकीच्या दिवशी च्या गाड्या बाहेर येतात. आता शेवटी ही सामदाम दंडभेदाची लढाई आहे. हे काय पक्ष म्हणून नाही, पण मी एक वैयक्तिक उमेदवार म्हणून हे मी माझं मत मांडतो की या ठिकाणी निवडणुकीच्या दिवशी तुमची मतदान केंद्रातली पोलिंगची बूथवर बाहेर बसणाऱ्या नाका मुलांची किंवा तरुणींची महिलांची टीम, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या टीम असली पाहिजे की जे पर जिल्ह्यातले नका त्या ठिकाणी बाहेरच्या नका प्रभागातले किंवा मतदारसंघातले जे मतदार येतात त्यासाठी तिथं त्या गाड्यांनीच येतात. ते थांबून तिथं तुम्ही जेव्हा आक्रोश करताल तेव्हा मीडिया असेल, तुमचं स्वतःचं नका लाईव्ह असेल किंवा बाकीच्या प्रशासकीय यंत्रणा तिथं यावं लागेल त्यांना. ते सगळं जर वातावरण अख्ख्या राज्यभर गेलं की अमक्या मतदारसंघात 200 गाड्या पकडल्यात, त्या ठिकाणी 25 गाड्या पकडल्यात, तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षावर आणि बोगस मतदारांवर प्रेशर येईल. त्यामुळे ते प्रेशर क्रिएट करण्याचं काम सुद्धा तुम्ही करावं. या महिना अखेर प्लीज बीएलए द्यावेत. तुम्हाला बूथ एजंट नका करण्यासंदर्भात पक्षांनी खूप वेळा विनंती केली, पण बीएलए आमचे पुणे शहराचे बीएलए या महिन्यात 27 तारखेपर्यंत या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते पण करा अशी माझी तुम्हाला विनंती राहील. त्याचबरोबर माझी तुम्हाला आदरणीय साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय शिंदे साहेब, पाटील साहेब सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून महाविकास आघाडी म्हणून, इंडिया अलायन्स म्हणून तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला एक विनंती करा की मतदार यादी, आमचं म्हणणं आहे की एकतर ज्या दिवशी निवडणुकीची घोषणा होईल त्या दिवशी यादी लॉक व्हायला पाहिजे, पण ते नाही जरी झालं तर किमान एक असा कायदा काढा की ज्या दिवशी नॉमिनेशन सुरुवात होतं त्या दिवसापासून मतदार यादीतलं नाव वगळणे किंवा नवीन ऍड होणे बंद करा. कारण की आमचे जे पराभव आहेत हे शेवटच्या 9 दिवसात 10 दिवसात सेट झालेत. त्याच्यामुळं ते होणं खूप गरजेचं आहे. ही सुद्धा मला आपल्याला या निमित्ताने विनंती करायची आहे. अंतिम शेवटी यादी जाहीर झाल्यानंतर तुमच्या ऑब्जेक्शनवर सगळ्या गोष्टी नका या ठिकाणी डिपेंड आहेत उद्याच्या विजयावर. आणि होत असताना आज ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतोय. हे याच्या अगोदर मी तुम्हाला म्हणजे जे माझ्या मतदारसंघात झालं, जे सचिन दोडकेंच्या किंवा आमच्या अश्विनीताई कदमांच्या, अगदी बापू पठारे साहेबांच्या पण मतदारसंघात झालं किंवा सगळ्याच झालं ते आहे. याच्यामध्ये हे ऑथेंटिक काय आहे तर आमच्या सचिननी सुद्धा अशी व्हिडिओ दोडकेंनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये मतदारांनी बटन दाबलं, बटन दाबल्यानंतर तुतारीवाला माणसाची चिठ्ठी दिसली पण ती चिठ्ठी खाली पडलीच नाही. म्हणजे ती दिसण्याचं काम फक्त मतदाराला केलं आणि शेवटी मात्र तो मतदार तिथून निघून गेल्यानंतर महाविकास आघाडीचा किंवा राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार तिथून बाहेर निघून गेल्यानंतर चिठ्ठी दुसरी पडली. याच्यामध्ये यांनी सुप्रीम कोर्टाला एका ईव्हीएम मशीनची किंमत 38,000 रुपये, त्यांनी 40,000 रुपयाचा डीडी दिलाय की तुम्ही आम्हाला मशीन द्या, त्या मशीनमध्ये आम्ही आमचा प्रोग्राम सेट करून वोट चोरी होती का नाही ते तुम्हाला मी दाखवू देतो. सुप्रीम कोर्ट आजपर्यंत एक साधं पत्र पण द्यायला तयार नाही की त्या संदर्भामध्ये नका आम्ही ईव्हीएम देऊ किंवा नका देऊ. जर तेच नका केंद्रीय निवडणूक आयोग सांगतं की राज्यसभेतल्या लोकसभेतल्या नेत्यांनी इथे यावं, आम्ही कुठला हॅकर आणावं आणि आम्हाला इथं ही मशीन कशी चोरी दाखवावं, पण ते ही मशीन कुठल्या टेक्निशियनला द्यायला तयार नाही कारण त्यांना माहिती आहे ह्या मशीनमध्ये गडबड करते. त्याच्यामुळे हा एक डेमो 5-7 मिनिटाचा दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर ज्या मुलांनी मतदार चोरी कशी होती, वोट चोरी कशी होती ते दाखवणार आहेत. त्यामुळे ते आपण ते शांतपणाने ऐकावं अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील. कारण की वोट चोरी गद्दी चोर है और गद्दी चोरी वोट चोर है हे समजून घेण्याची या ठिकाणी गरज आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अमित उपाध्याय, ईव्हीएम हटाव सेनापासून, आणि मी इकडे आमची बनवलेली ईव्हीएम डेमो मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी कशी होते याचा लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे. तर ही मशीन आहे आणि मी डायरेक्ट कामाला लागतो. इकडे आपण बघू शकता हे व्हीव्हीपॅट आहे आणि हे बॅलेट युनिट आहे. तर वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी इकडे स्पष्ट दाखवतो की इकडे आत एक पण पावती नाहीये, म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे. आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर इकडे आपल्याकडे बॅलेट आहे, बॅलेटमध्ये आपल्याकडे 3 कॅन्डिडेट्स आहे आणि आपण वोटिंग स्टार्ट करून पावती बघू आणि त्यानंतर चोरी कशी होते ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. मग आपण पहिली वोटिंग करू. मग हे बघू शकता आपण केळ्याला मत दिलं आणि सगळे आपण केळ्यालाची पावती, मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅनना झूम करावं इकडे प्लीज इकडे. मग आपल्या सगळ्यांना केल्याची पावती दिसत आहे समोर समोर. थोडा झूम केला असतं तर बरं झालं असतं. थँक्यू. हां,
आता पहिला वोट आम्ही दिला केल्याला, केळ्याची पावती सगळ्यांनी बघितली. आता आपण दुसरा वोट देऊ. दुसरे वोटर आले, त्यांनी पण केळ्याला मत दिलं. आता आपण सगळ्यांनी पावती बघूया इकडे. तर परत आपल्याला केळ्याची पावती दिसली. 2 वोटर आले, दोन्ही केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली आणि सॅटिस्फाईड होऊन गेले. आता तिसरा वोटर येतोय. तिसरा वोटर येऊन त्यांनी कलिंगडला मत दिलं. आता आपण कलिंगडची पावती बघू. कलिंगडची पावती आपल्याला इकडे दिसेल. आता हे आतापर्यंत 2 केळ्याची पावती, 1 कलिंगडची पावती, 3 वोटर झाले. आता चौथा वोटर येणार. चौथा वोटर येतो, त्यांनी पण कलिंगडला मत दिलं आणि आपण कलिंगडची पावती बघू. 2 वोटर आले, 2नी केळ्याला मत दिलं आणि 2नी कलिंगडला मत दिलं. असे 4 मत झालेत. आणि जर आपण कन्फर्म करायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये 2 केळ्याची आणि 2 कलिंगडची पावती भेटली पाहिजे. पण त्याच्या अगोदर आता आज इलेक्शन संपलं, म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं. आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट मध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला 1 पण मत दिलं नाही दिलं असा सफरचंद इलेक्शन जिंकला आहे. 2 मत त्याला आलेत आणि 1 आपल्याला इकडे जर बघितलं तर 1 केळ्याला पडलाय आणि 1 कलिंगडला पडलाय, असा निकाल बाहेर आलाय. तर आता कोणी म्हणणार का बाबा आम्ही पावती बघितली आहे आणि पावती बघून आम्ही कन्फर्म करणार, तर आपण पावती उघडून इकडे बघणार आहे. आता हे यक्षितजी आपल्याला पावती काढून दाखवतील. यक्षितची पावती दाखवा. आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बा जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे. 2 सफरचंद, 1 आपल्या समोर कलिंगड आहे आणि 1 केळा आहे. म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते. जर चोरीचा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये टाकला गेला आहे तर अशी चोरी तिकडे पण होत आहे. आणि त्यासाठी आम्ही जसं आता प्रशांत साहेबांनी म्हटलं का आम्ही त्यांना लेटर पण दिला इलेक्शन कमिशनला का जर तुम्ही तुमची मशीन द्यायला रेडी आहात, त्याच्याबरोबर सगळे साहित्य द्यायला रेडी आहात, तर तुमची मशीनची कॉस्टिंग 38,000 रुपीज. आम्ही 40,000ची त्यांना डीडी पण दिली राहुल मेहताजींनी. आणि ती डीडी अजून त्यांनी काय कॅश नाही केली आणि त्याचा काय वापर पण नाही केला. पण आजपर्यंत लोकसभेच्या वेळेपासून त्यांना आम्ही पत्र दिलं, आजपर्यंत त्यांचा उत्तर पण नाही आलाय. आता ते कशाला थांबलेत, का थांबलेत मला माहित नाही. जर त्यांनी मशीन दिली, जर सगळं साहित्य दिलं, तर आम्ही हे प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकून हे करून दाखवू शकतो. आणि जर असा प्रोग्राम त्या मशीनमध्ये आहे तर अशी चोरी तिकडे पण घडत असेल असं आमचं म्हणणं आहे स्पष्ट. त्याशिवाय आता दुसऱ्या प्रकारचा आम्ही 1-2 मिनिट अजून घेतो. दुसरा प्रकार, गो टू डेमो 2, गो फॉर डेमो 2. याच्यामध्ये लागलेले लाईट सेन्सर्स आहेत आणि लाईट सेन्सरच्या माध्यमातून पण वोटची चोरी कशी होऊ शकते ते आम्ही इकडे समजण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले आहेत. याचं प्रमाण इलेक्शन कमिशनची मॅन्युअल आहे. त्यांच्या मॅन्युअलमध्ये भरपूर ठिकाणी असं लिहिलं आहे स्पष्टपणे का त्यांच्यामध्ये लाईट सेन्सर्स आहेत. त्याशिवाय जे टेक्निकल लोक आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांनी पण पेपरमध्ये न्यूज आली आहे आणि त्याची कटिंग पण अवेलेबल आहे. कोणी बघू शकतो, आम्ही देऊ शकतो त्यांना का त्याच्यामध्ये लाईट सेन्सर्स लागले आहेत. आता लाईट सेन्सर मधून चोरी कशी होऊ शकते हे समजण्याचा आपण प्रयत्न करू. तर इज डेमो 2 रेडी? डेमो 2 कन्फर्म 2 ना? तो आता आपण इकडे बघितलं, आपण ज्याला वोट दिलं त्याचा आपल्याला पावती दिसली. तर आपण इकडे वोट देऊन बघणार का लाईट सेन्सर कसं का, म्हणून मी एक्सप्लेनेशन नंतर देतो. पहिले आपण वोटिंग करून बघू. हे आता इकडे साहेब पण बघत आहेत, आम्ही कॅमेरामॅन पण बघत आहे. आम्ही इकडे वोट दिलं, बनानाला केळ्याला मत दिलं आणि पावती बघा. हे आपण बघू शकतो सफरचंदाला. आता आपण दुसरा बघू आणि त्यानंतर मी याचा एक्सप्लेनेशन देतो. हे कधी वापरलं जाऊ शकतो, ही चोरी कशी होऊ शकते. हे आता आपण कलिंगडला मत देतोय आणि जर वोटर बटन दाबल्यानंतर 4 सेकंडचा आत तिकडून निघून गेला तर त्यातला लाईट सेन्सर जो आहे तो याचा भान घेतो का समोर माझा कोणीच उभं नाहीये आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट लाईट सेन्सरच्या माध्यमातून चोरी करू शकतो. जसंच आपण बटन दाबतो, बटन दाबल्यावर तिकडे जो लाईट सेन्सर लागला आहे, लाईट आणि लाईटचा जो तिकडे जो प्रकाश आहे तो प्रकाश तो मोजून घेणार आणि तिकडे वेट करणार. जर असा प्रोग्राम आत आहे तर 3 सेकंड 4 सेकंड जशी प्रोग्रामिंग केली असेल, 4 सेकंडचा आत बटन दाबून जर वोटर निघून गेला
तर ते वोट चोरी होईल आणि इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरी होईल. हे दुसरा प्रकार आहे. हा, लाईट सेन्सर आहे सांगितलं. हा, जर आपण तिकडे थांबणार तर या प्रकारे चोरी दुसऱ्या प्रकारे होऊ शकते. त्यासाठी आमचं मी एक्सप्लेनेशन देतो फक्त. हा जो प्रिंटर आहे, प्रिंटर असा पण येऊ शकतो मार्केटमध्ये, जुने प्रिंटर असे अवेलेबल होते का ज्याच्यामध्ये एखादा आपण प्रिंट मारला तर ते पावती अशी बाहेर येते किंवा एखादा प्रिंट बाहेर येतो आणि जर आपल्याला पाहिजे तर नंतर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. तर वोट देण्याची प्रक्रिया जी 15 सेकंदाची असते त्याच्यावर बटन दाबल्यावर पावती बाहेर निघते. भरपूर लोकांनी पावती बघितली पण असेल, पण पावती पडताना नाही बघितली. पावती वरतून खाली आली, 7-8 सेकंडसाठी थांबली आणि अंधार झाला, लाईट बंद झाली. तर या काळ्या काचच्या मागे जे अंधार होतो त्यानंतर वोटर जर निघून गेला, त्याने बघितल्यानंतर की माझी पावती खाली आली मी स्पष्ट बघितलं, असं पण होऊ शकतो. जर त्याच्यामध्ये रिव्हर्स घेणारा प्रिंटर लागला आहे तर ते पावती रिव्हर्स घेऊन मागे पाडतील आणि नंतर वोटर गेल्यावर दुसरी पावती छापू शकतात. हा तिसरा प्रकार पॉसिबल आहे. चौथा प्रकार जो आहे तर याच्यामध्ये आपण असं बघितलंय की हे जे पावत्या भेटतात या पावत्यामध्ये डबल साइड प्रिंटिंग केली. आपण ATM ला जातो, कुठल्या हॉटेलला जातो, याच्यामध्ये प्रिंट येते. प्रिंट झाल्यानंतर याचा जो इंक आहे ते 3-4 तासात 1 दिवसात उडून जातो. मग जर असा प्रिंटर त्याच्यामध्ये आहे का एक बाजूला तो एक प्रिंट मारतो, ज्यांनी वोटरनी ज्याला वोट दिला त्याची पावती या बाजूला, पण ही उडणारी इंक असेल आणि या बाजूला ज्याला वोट चोरून करून द्यायचे त्याची पावती जर या बाजूला छापली तर होणार काय, वोटर या बाजूचा बघणार आणि जाणार. 3 दिवसामध्ये तो इंक जी आहे ते उडून जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारे पण चोरी होऊ शकते. असे 4 प्रकार आम्ही जे हार्डवेअर त्याच्यामध्ये बघितले त्याप्रमाणे ही मशीन बनवून आम्ही हे 4 प्रकार सांगू शकतो. अजून त्याच्यामध्ये काय काय हार्डवेअर आहेत काय आहेत आम्हाला माहित नाही. जसे हार्डवेअर भेटतील तसं आपण त्याच्यामध्ये काय असेल ते करू शकतो. तर जर या असं सॉफ्टवेअर तिकडे आहे, जर असे सगळं हार्डवेअर त्याच्यामध्ये आहे तर लाईट सेन्सर कन्फर्म आहे, काळा काच कन्फर्म आहे. या काळा काच मधून चोरी होऊ शकते. आता एक काळ्या पासून चोरी कशी झाली हे लास्टच्या 1 मिनिटात आपण बघू. शिफ्ट टू डेमो 1 प्लीज. आता परत एकदा बघून घ्या, याच्यामध्ये पावती नाहीये आणि नेमकी काळा काचच्या मागे चोरी कशी झाली ते आपण बघू. काळा काच काढून याच्यामध्ये काळा काच लागला याचे पण प्रमाण आहे आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर आपण स्टार्ट वोटिंग. केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती आपल्याला दिसत आहे. मग याच्यामध्ये केळ्याची पावती स्पष्ट दिसली. तर जर प्रोग्रामला वोट चोरी करायचा असेल तर तो पावती पाडणार नाही, इकडे अडकून ठेवणार. मी उघडून दाखवतो, ही पावती अडकून पडली आहे आणि काळा काचच्या मागे अंधार झाला तर आपल्याला काहीच दिसणार नाही. पावती अडकून पडली आहे. 7-8 सेकंड बघितल्यानंतर पण आपल्याला ती पावती अडकू शकते जर अंधार झाला तर. आता दुसरा वोटर समजा केळ्याला मत द्यायला आला परत आणि त्यांनी केळ्याला मत दिलं तर आपण परत बघू. आता फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार. असा तिसऱ्याला पण दाखवू शकतो, चौथ्याला पण दाखवू शकतो, 5वाला पण दाखवू शकतो, जसं प्रोग्राम मध्ये सेटिंग केली असेल तशी. मग आपल्याला काय दिसतंय, दुसरा वोट दिला आणि त्यानंतर डन. आता आपण बघू इकडे काय दिसतंय, दुसऱ्याला पहिल्याची पावती दाखवली आणि अंधार झाल्यानंतर सफरचंद मारला. आता काळा काचच्या मागे हे दिसणार नाही. काळा काच लागला असेल तर काहीच नाही. जेव्हापर्यंत लाईट पेटणार नाही तेव्हापर्यंत दिसणार नाही. आणि लाईट किती वोटरसाठी किती सेकंड पेटवायची आहे ते प्रोग्रामवर डिपेंड आहे. जेवढी आपल्याला चोरी करायची आहे तेवढ्या लोकांना पावती तशी दिसणार नाही. आणि एकदा चोरी आपली जेवढी पाहिजे तेवढी झाली की सगळ्यांना पावती दाखवायची, संपला विषय. आता एकदा लास्ट वेळा हे परत करून बघू, काळा काच काढून. तर परत याच्यामध्ये पावती नाहीये. आपण काळा काच काढून वोट देतोय आणि इकडे आपण काय बघितलं का इकडे कलिंगडची पावती दिसली. आता कलिंगडची पावती लाईट पेटल्यावर दिसणार आणि जर याच्यावर काळा काच लागलाय तर काहीच दिसणार नाही. पावती याच्यामध्ये आत अडकली आहे, मला नाही माहित. दुसरा वोटर येणार त्याला काय माहित काय आत याच्यामध्ये काय आहे. हे पावती इकडे अडकून पडली आहे. आता दुसरा वोटर येतो आणि त्यांनी पण कलिंगडला मत दिलं. मग फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार आणि त्यानंतर लाईट बंद झाल्यानंतर बघा काय करतो.
सफरचंद मारून टाकलंय मी. मग हे माहीत पण नाही पडणार काळ्या काचच्या मागे, आणि जेवढे मत चोरी करायचे त्याच्यामध्ये एवढा प्रोग्राम रन करून चोरी करतील. एका विधानसभामध्ये 15-20 हजार भरपूर आहेत. 15-20 हजार मत चोरी झाले का विधानसभा इकडची तिकडे होते, संपला विषय. धन्यवाद. यानंतर फक्त आता मतदार यादीच्या संदर्भात प्रेझेंटेशन होईल. हे मुद्दाम आपल्या यासाठी दाखवलं की आपल्या मतदारांना आपण एक लहानशी सरकार तुम्ही 3 खुणा दाखवल्या, ही सफरच कलिंगड माझ्या मते 300 खुणा, हे 3 खुणा दाखवलं तिथे मोसार, बैलगाडी आणि आणखीन कुठे. ठीक आहे, पुढच्या वेळेस प्रोग्राम करतील. हे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.